नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण प्रथम सत्रांत परीक्षा विषय मराठी वर्ग 10वा या वर्गाचे आपण प्रश्नपत्रिका हाताळत आहोत, ती पण उत्तरासहित. तर मित्रांनो, जर का तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला ओ, पुढील उतारा वाचा व दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. पहा या ठिकाणी हा उतारा दिलेला आहे, त्या उताराचा व्यवस्थित वाचन करून घ्या. मी जर उतारा वाचायला लागली तर आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल, म्हणून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, व्यवस्थित उतारा वाचून घ्या आणि बघा त्यावर आधारित प्रश्न. खालील आकृती पूर्ण करा. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 1. होळीनंतर वातावरणात होणारा बदल. 1. थंडी झपाट्याने कमी होत जायची आणि आंब्याच्या झाडावर मोहराचा घमघमाट पसरायचा. 2. लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या दिलेल्या आहेत. 1. माठातले वाळा घातलेले पाणी आणि 2. अंगणातले हजारी मोगऱ्याचं झाड. कृती क्रमांक 2 आकलन. कारण लिहा. 2 गुणांसाठी आहे. आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं. कारण मला जागा कमी असल्यामुळे मी या ठिकाणी उत्तर वरती लिहिलेलं आहे. आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं कारण पहाटे कुहुकू ऐकू येई, रात्री झोपताना बाळगलेली इच्छा पहाटे पहाटे पूर्ण होई. कृती क्रमांक 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न. बघा स्वमत आहे. 1. पाठाच्या शिक्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात लिहा. उत्तर सुट्टीतल्या सगळ्या गोष्टी जगायला मिळतील या आशेने लेखिका सुट्टीची वाट पाही. पुस्तक वाचन, पक्ष्यांचा किलबिलाट, पोपटांचा थवा या साऱ्या गोष्टीमुळे वाट पाहताना शीर्षक अत्यंत समर्पक वाटते. हा प्रश्न. पुढील उतारा वाचा व दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आता हा दुसरा उतारा दिलेला आहे, त्याचं वाचन करा. आणि त्यावर आधारित कृती बघा. आकृती पूर्ण करा. 2 गुणांसाठी गावचे वर्तमानपत्र. उत्तर आहे ढाळज आणि 2 आजी. दुसरा आहे आकलन कृती. या ठिकाणी बैठे खेळ होते, मी बैठे खेळ लिहायला पाहिजे होते, पण माझ्याकडनं काट मारली गेली. वरती आपण लिहिले पाठात आलेले मैदानी खेळ. 4 खेळ लिहायचे आहेत. विटी दांडू, भोवरे, गोट्या, कुरीचा डाव. आणि खाली बघा पाठात आलेले बैठे खेळ. ते आहेत चिंचोके, गजगे, मुंगळा आणि भिंगऱ्या. कृती क्रमांक 3 स्वमत. 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न. आमची ढालज म्हणजे गावचं वर्तमानपत्र होत या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. उत्तर आजीच्या घराची ढाळच वर्तमानपत्रासारखीच होती. तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या होई, म्हणून आमची आजीची ढाळच गावचं वर्तमानपत्र होते. बघा जे 2 पहिले उतारे आले होते ते पठित गद्य होते. आता प्रश्न 1 ई हा अपठित उतारा आहे, अपठित गद्य. व्यवस्थित वाचन करून घ्या. कृती क्रमांक 1 आकलन. आकृतीबंध पूर्ण करा. लेखकांनी वर्णन केलेले चालण्याचे फायदे. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. बघा चालता चालता चिंतन घडते, हृदयावर ताण न येता व्यायाम घडतो. कृती क्रमांक 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 1. शहरात वाहन वापरणे गरजेचे आहे. कारण आजच्या जीवनाची व्याप्ती आणि गती वाढल्यामुळे शहरात वाहन वापरणे गरजेचे आहे. आणि दुसरा आहे लेखकाच्या मते शारीरिक क्षमतांचा ह्रास होण्याची कारणे. का होतो शारीरिक क्षमतांचा ह्रास? कारण कामाशिवाय आणि हौस खातर वाहनांशी सलगी करणे. आणि दुसरं आहे मधुमेह, रक्तदाब, हृदयाचे दुबळेपण वाटायला येणे. विभाग 2 पद्य विभाग. पठित पद्य आहे. प्रश्न दुसरा ओ, पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार
कृती करा. वस्तू ही कविता दिलेली आहे आणि त्यावर आधारित 8 गुणांचे प्रश्न आहेत. बघा, कवितेचं नीट वाचन करून घ्या. कृती क्रमांक 1, आकलन. आकृत्या पूर्ण करा. वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये 2 गुणांसाठी आहे. बघा, माणसासारखी असणारी वस्तूंची काय वैशिष्ट्य आहे? सेवक असतात, स्वच्छता आवडते, माणसासारखे लाडावणे आणि वस्तूंना माणसासारखे जपावे सुद्धा लागते. वस्तूंना जपावे. 2, वस्तू जवळ माणसांसारख्या झालेल्या आहे. या ठिकाणी माणसांसारख्या हवं. वस्तूंजवळ माणसांसारख्या नसणाऱ्या गोष्टी. 2 गोष्टी नाही आहेत वस्तूंजवळ माणसांसारख्या. जीव, मन. चौकटी पूर्ण करा. नंतरच्या काळात वस्तूंना जिवंत ठेवणारा आपला स्नेह. आणि 2, शाबूत ठेवावा असा वस्तूंचा हक्क. कृतज्ञतापूर्ण निरोपाचा. बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा. 2 गुणांसाठी आहे प्रश्न. 2 एका वाक्यात विचारलेले आहेत. 1, वस्तू केव्हा सुकवतात? त्याचं उत्तर आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. केव्हा सुकवतात वस्तू? त्यांना जीव आणि मन असल्यासारखे वागवले तर त्या प्रचंड सुकावतात. आणि दुसरे एका वाक्यात आहे, वस्तूंना कोणती हमी द्यावी? आपल्या मांडलेल्या जागेवरून त्यांना हटवणार नाही याची वस्तूंना हमी द्यावी. प्रश्न दुसरा अ, खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. बघा, त्या कवितेवर आधारित कृती आहेत. कविता आहे आश्वासक चित्र. 1, प्रस्तुत कवितेचे कवी कवित्री नीरजा. कवितेचा विषय स्त्री पुरुष समानता. कविता आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण सांगायचे. कविता आवडली कारण आजच्या पिढीची कविता आहे. ई प्रश्न, खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडून चेंडू नेमका झेलतो तो हातात. या काव्यपंक्तीचं रसग्रहण करायचं आहे. विभाग 3, स्थूल वाचन. प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 2 कृती सोडवायच्या आहे, म्हणजे प्रत्येक कृती ही 3 गुणांसाठी आहे. असा हा प्रश्न 6 गुणांसाठी आहे. पहिला प्रश्न पहा, साहित्यिक गिरजाकीर यांच्या कथेची वैशिष्ट्ये लिहा. गिरजाबाईंनी बालकांसाठी सुद्धा लक्षणीय साहित्य निर्मिती केली. त्यांनी 9 ते 12 वर्ष वयोगटासाठी आणि बालवर्गासाठी नाटिका लिहिल्या. काही लेखकांनी मुलांसाठी नाटिका लिहिल्या आहेत, हे खरं आहे, पण बालवर्गाकडे लेखकांचे फारसे लक्ष गेले नव्हते. गिरजाबाईंनी बालांसाठी खास नाटिका लिहिल्या. बालक वर्गासाठी साध्या विरहित बालनाटिका देण्याचाही प्रयत्न केला. गिरजाबाईंच्या बालनाटिकांचे त्या काळच्या तुलनेत एक खूप महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. साधारणपणे लहान मुलांना अद्भुत रम्य व चमत्कारावर आधारित कथानके आवडतात असा समज असतो. गिरजाबाईंनी या समजाला छेद दिला. त्यांनी वास्तव्यावर आधारित बालनाटिका लिहिल्या. मुलांचे भावविश्व, त्यांच्या गरजा यांना प्राधान्य देऊन बालनाटिका लिहिल्या. त्यांच्या बालनाटिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली. त्यांच्या नाटिकांमधला प्रसंग सोमल जिवंतपणे घडत आहे असे वाटत राहते. त्यामुळे त्यांच्या बालनाटिका पाहताना प्रेक्षक खिळून बसतात. एकंदरीत त्यांच्या बालनाटिका वैशिष्ट्यपूर्ण आहेत. दुसरा प्रश्न, व्युत्पत्ती कोशाचे कार्य टिपा लिहा. आणि तिसरा प्रश्न आहे, म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेली युक्ती लिहा. उत्तर पहा. तसे पाहिले तर पत्रांनी भरलेला अवजड थैला घेऊन वाहनांची सोय नसलेल्या लहान वाड्या वस्त्यांमध्ये तंगडतोड खूप कष्टाचे काम होते. एखादी निर्जीव वस्तू पोचती करावी त्याप्रमाणे तो पोस्टमन पत्रे देत नसे, कारण पत्रे ही निर्जीव वस्तू नसतात. ती माणसांच्या सुखदुःखांनी, आशा आकांक्षांनी भरलेली असतात. त्यात माणसाचे मन असते, हृदय असते. पत्रांचे हे स्वरूप चित्रपटातल्या त्या पोस्टमनने जाणले होते, म्हणून तो अंध म्हातारीला मुलाचे काल्पनिक ते पत्र खोटे असते, मजकूर खोटा असतो. त्या अंध म्हातारीच्या मुलाला स्पर्श सुद्धा त्या पत्राला झालेला नसतो, पण म्हातारी सुकावते. तिचे उरलेले दिवस आनंदात जातात. या विपरीत स्थितीने पोस्टमनचे मन कळवळते, पण म्हातारी सुकावणे हे अधिक मूल्ययुक्त होते.
आपल्या मुलालाही तो पोस्टमन हीच उदात्त शिकवण देतो. मुलातला माणूस जागा करतो. माणसाशी माणसासारखे वागण्याची ही महान शिकवण होती. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना असे माणूस पण शिकवले पाहिजे, तरच मानवी समाजाला भविष्य आहे. प्रश्न चौथा अ. विभाग 4 भाषा अभ्यास 8 गुणांवर आधारित आहे हा विभाग. व्याकरण घटकांवर आधारित कृती समास खालील तक्ता पूर्ण करायचा आहे. सामासिक शब्द महाराष्ट्र, विग्रह महान असे राष्ट्र आणि समासाचे नाव आहे द्वंद्वन कर्मधार्य समास. दुसरा आहे राम लक्ष्मण, विग्रह राम किंवा लक्ष्मण आणि द्वंद्व समास. राम आणि लक्ष्मण पाहिजे. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण द्वंद्व समास. 2 शब्दसिद्धी खालील तक्ता पूर्ण करा. खोर शब्द लावून प्रत्येक घटिक शब्द तयार करा. चिडखोर. आणि परी हा उपसर्ग लावून 2 शब्द तयार करायचे, परिसर आणि परिवार. 3 वाक्यप्रचार, खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 4 गुणांसाठी बघा आपण अर्थ लिहिलेले आहे, वाक्यात उपयोग तुम्ही तुमच्या शब्दात करा. गुडघे टेकणे, हार मानणे. 2 कित्ता गिरवणे, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. 3 तुळशीपत्र ठेवणे म्हणजे त्याग करणे. आणि 4 कंठस्थान घालणे म्हणजे ठार मारणे. प्रश्न चौथा आ. भाषिक कृती शब्दसंपत्ती. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. 2 गुणांसाठी आहे. दररोज प्रसिद्ध होणारे, वर्तमानपत्र, दैनिक. 2 कोणाचाही आधार नसलेला, काय म्हणतात त्याला, निराधार. 2 खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहायचे आहेत, 1 गुणासाठी. पाणी, समानार्थी शब्द होतो जल. 2 पृथ्वी, त्याचा समानार्थी शब्द आहे अवनी. 3 खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा, 1 गुणासाठी. बघा हजर, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे गैरहजर. समानता, असमानता. बघा प्रश्न चौथ्यातला चौथा. लेखन नियमानुसार लेखन 2 गुणांसाठी. अचूक शब्द ओळखायचा आपला. हार्दिक हा अचूक शब्द ओळखायचा आपल्याला. बघा या ठिकाणी हा अचूक शब्द आहे. 2 अभिनंदन, आशीर्वाद हा अचूक शब्द आहे. आणि कवयित्री तर कवयित्री झालं होतं, या पद्धतीने पाहिजे. कवयित्री हा अचूक शब्द आहे. विरामचिन्हे, खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरू वाक्य पुन्हा लिहा, 1 गुणासाठी. बाप रे केवढा मोठा साप, या ठिकाणी आपण विरामचिन्ह देऊन वाक्य पूर्ण केलेलं आहे. उद्गारवाचक चिन्ह आणि प्रश्नचिन्ह. पारिभाषिक शब्द, प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा, 1 गुणासाठी आहे हा प्रश्न. प्रेस नोट म्हणजे सूचना. आणि 2 बायोडाटा, स्वपरिचय. प्रश्न 5वा अ. खालील कृती सोडवा. उपयोजित लेखन आहे 6 गुणांसाठी. पत्रलेखन, जाहिरात वाचा व त्यावर आधारित आपल्याला जी कृती दिली आहे ती सोडवायची आहे. 2 कृती दिलेल्या आहेत आपल्याला. बघा, साहित्य संपदाच्या दिवाळी अंकात तुमच्या लहान भावाची कविता प्रकाशित झाल्याबरोबर त्याला अभिनंदन करणारं पत्र लिहायचं आहे. किंवा वाचक या नात्याने साहित्य संपदाचा दिवाळी अंक वाचनीय झाल्याबद्दल संबंधित व्यक्तीचे अभिनंदन करणारी पत्र लिहायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित वाचून घ्या. बघा 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, यावर आधारित सर्व प्रश्न अशाच प्रकारचे तुम्हाला बोर्डला सुद्धा विचारले जातात. त्यामुळे हे पत्र तुम्ही तुमच्या वहीत लिहून ठेवा. प्रश्न 5वा आ. खालील 3 कृत्यांपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायची आहे. एक आहे जाहिरात लेखन आणि एक आहे बातमी लेखन. आपण जाहिरात लेखन बघू. खालील विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा. राजधानी ड्रेसेस शालेय गणवेशाचे विक्रेते. बघा 10 गुणांसाठी आहे हा प्रश्न.
त्याच्यामुळे तुम्हाला सोपं जाहिरात लेखन कमी वेळात तुमचं मार्क्स हे मिळेल. मला फक्त तयार करायचे आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी भारत स्टोअर्स होतं, पण आपल्या प्रश्नपत्रिकेत आपल्याला राजधानी स्टोअर्स सांगितलेलं आहे, म्हणून आपण या ठिकाणी भारत करून राजधानी केलेलं आहे. आणि सेम अशीच जाहिरात तयार करायची आहे तुम्हाला. तिसरा प्रश्न, कथालेखन. खाली दिलेल्या शब्दांवरून कथालेखन करा. आई, बाबा, मुलगा, पैसे हरवणे, मुलावर संशय, दुसऱ्या दिवशी पैसे मिळाले, कारण समजल्यावर सर्वजण आश्चर्यचकित होता. यावर आधारित आपल्याला कथालेखन करायचं आहे. या ठिकाणी कथालेखन आहे, वाचून घ्या, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. सगळ्यांचेच असतात, मग माझे नकोत काय, असं या गोष्टीचं शीर्षक आहे. प्रश्न 5वा ई, लेखन कौशल्य, निबंध लेखन 8 गुणांसाठी. खालील लेखन प्रकारापैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. एक आहे आत्मकथन. खालील चौकटीत घटकाचे आत्मलेखन लिहा. सायकल, सायकलीचे मग गरज आणि उपयोग, पर्यावरणातील महत्त्व काय आहे, मर्यादा काय आहेत, आनंद काय आहे, माणसांची नाते काय आहे, हे मुद्दे लक्षात घेऊन आपल्याला निबंध लेखन करायचं आहे. आपण बघा वैचारिक लेखन आणि आत्मकथन ह्या 2 कृती सोडवलेल्या आहेत. दुसरा आहे वैचारिक लेखन. अंधश्रद्धा एक सामाजिक आजार या विषयावर 15 ते 20 ओळी निबंध लिहा आणि पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करायचे आहे. बघा 6 मुद्दे दिलेले आहेत, त्यावर आधारित लेखन करायचं आहे. बघा शेवटचा प्रश्न ई आत्मकथन. पुढील मुद्द्यांच्या आधारे मोबाईल तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून लिहायचे. 6 मुद्दे दिलेले आहे आणि त्यावर आधारित आपल्याला निबंध लिहायचा आहे. पहा या सर्व प्रश्नपत्रिका 10वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत सोडून ठेवायच्या आहेत आणि पेपर जरी झाला तरी या प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी